आपल्या पंढरपूर नगरपालिकेने त्या ठिकाणी जो वाढीव कर आपल्या पंढरपूर नागरिकांच्या पुढे दिला, त्या बाबतीत या वाढीव कराच्या बाबतीत विरोध करण्यासाठी आणि यात दुरुस्ती करून आणि सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांनी या आपल्या पंढरपूर शहरातल्या नागरिकांना 12 डिसेंबरपर्यंत त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी तक्रारी अर्ज सादर करण्याची मुदत त्या ठिकाणी दिली होती। आज 6 डिसेंबर आहे आणि 6 दिवसाचा कालावधी असल्यामुळं त्या दिलेल्या वेळेत त्या ठिकाणी वाढ करून आम्हाला आणखी कमीत कमी 1 महिना तरी मुदत वाढ देऊन करून जेणेकरून सगळ्या पंढरपूर शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांना रहिवाशांच्यापर्यंत ती माहिती देऊन या वाढीव त्या ठिकाणी कराच्या बाबतीत दुरुस्ती करण्याच्या बाबतीत देखील शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। मी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून देखील पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिक सर्वांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे की अशा पद्धतीचा फॉर्म या ठिकाणी पंढरपूर आपल्या नगरपालिकेत असेल, पंढरपूर शहरातल्या आमच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व सन्माननीय आजी नगरसेवक असतील, सर्व शहरातल्या समाजसेवकांच्याकडं त्या भागामध्ये आम्ही ते फॉर्म देऊन आपण यामध्ये जुनी आपल्याला त्या ठिकाणी करीच्या बाबतीत मग पाणीपट्टी असेल किंवा घरपट्टी असेल ही जुनी पावती आणि नवीन त्या ठिकाणी जी वाढीव आपल्याला पावत्या आलेल्या आहेत त्या पावत्या जर त्या ठिकाणी या अर्जासोबत दिल्या तर त्या ज्या चुकीची करवाढ झालेली आहे त्याच्या बाबतीत दुरुस्ती करण्याचं या ठिकाणी अभिवचन आदरणीय शिवसाहेबांनी आम्हाला सर्व सन्माननीय आजी नगरसेवक सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी दिलेला आहे। आमची दुसरी प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे की ज्या आपल्या पंढरपूर शहरातल्या नागरिकांच्यासाठी पिण्याचा जो पाणी पुरवठा होत होता तो उपनगर भागातील त्या ठिकाणी काही मग मलपेवाड्याच्या माध्यमातून असेल, अनेक ठिकाणच्या माध्यमातून दूषित पाणी पुरवठा जे पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या जॅकवेलपर्यंत त्या ठिकाणी दूषित पाणी जाऊन शहरातल्या नागरिकांना दूषित पाणी त्या ठिकाणी पिण्याची वेळ येत होती। त्यामध्ये देखील त्या ठिकाणी शिवसाहेबांनी संबंधित प्रशासनाने अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जो दूषित पाणी पुरवठा आहे तो तात्काळ त्या ठिकाणी थांबवावा या बाबतीतसुद्धा शिवसाहेबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या स्थळाची पाहणी करून जी काही होणाऱ्या चुका आहेत त्या थांबवून दुरुस्त करण्याचं अभिवचन आम्हाला इथल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या दरम्यान दिलेलं आहे। आणि म्हणून या आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवाशांना सांगू इच्छितो की त्या ठिकाणी या जाचकाशा किंवा चुकीच्या करवाढीच्या बाबतीत आम्ही तुमच्याबरोबर कायमस्वरूपी त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून नव्हे तर 2 पावलं त्या ठिकाणी तुमच्या सोबत आहे, परंतु तुम्हीसुद्धा शहरातल्या तमाम त्या ठिकाणी नागरिकांनी या बाबतीत त्या ठिकाणी जो फॉर्म आहे जी चुकीची माहिती आहे किंवा चुकीची जे काही घडत असेल तर ते नगरपालिकेपर्यंत कळवणं, नगरपालिकेपर्यंत आपल्याला येता येत नसेल तर आमच्या सर्व आजी सन्माननीय नगरसेवक असतील, समाजसेवक असतील, अनेक संघटनाचे पदाधिकारी असतील यांच्यापर्यंत आपल्या घरापर्यंत त्या ठिकाणी फॉर्म पोचवण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही पार पाडू आणि ते फॉर्म भरून देऊन चुकीचं नगरपालिकेंना आणि शिवसाहेबांना निदर्शनास आणून द्यायची जबाबदारी त्या ठिकाणी आपली आहे। या ठिकाणी अनेक संघटना, अनेक माध्यमं त्या ठिकाणी काम करणार आहेत। मी या रहिवाशांना आव्हान आणि विनंती करतो, बाहेर डिजिटल बोर्डावरती सह्या करून त्या ठिकाणी काय होणार नाही, तर तक्रारी अर्ज त्या ठिकाणी प्रत्यक्ष जबाबदार नागरिक म्हणून त्या ठिकाणी दिला तर तुमच्या त्या ठिकाणी मदतीचा, तुमच्या ताकदीचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाला भविष्यकाळात या जुलमी आणि चुकीच्या जे काही करवाढ त्या ठिकाणी आपल्या भागात झाले ही थांबवण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि ते आपण द्याल ही सर्वांना त्या ठिकाणी नागरिकांना मी अपेक्षा आणि विनंती या ठिकाणी करतो। आम्ही तेही सांगितलं की ही चुकीच्या, कारण त्या ठिकाणी करवाढीच्या बाबतीत जर बदल नाही झाला, जर न्याय नाही मिळाला तर यापेक्षा सुद्धा